सोलापुरातील शिवस्मारक सभागृहात श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वितरण करण्यात आलं। सोलापुरातील शिवस्मारक सभागृहात श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला। यावेळी विचारमंचावर छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नितीन मोटे, उद्योजक केतन ओरा, अथर्व क्लिनिकचे डॉक्टर सुधाकर मोहोळे, बँक ऑफ इंडियाचे सिनियर मॅनेजर आकाश मुंडे, सोलापूर महानगरपालिकेचे अभियंता अभिजित बिराजदार, लायन्स क्लब जुळे सोलापूरचे माजी अध्यक्ष सागर पुकाळे, संस्थापक अध्यक्ष महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना प्राचार्य डॉक्टर नितीन मोटे म्हणाले की शिक्षणामध्ये विद्यार्थी आणि पालक या दोघांचीही भूमिका महत्त्वाची आहे। प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये मोठं व्यक्तिमत्व घडण्याची क्षमता असते। आत्मविश्वास, निष्ठा आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर करिअर घडवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा। श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठान केवळ सामाजिक कार्य करत नाही तर भविष्यातील सक्षम नागरिक घडवण्याचं धाडसी काम करत आहे असं ते म्हणाले। पैसा ही फक्त उपजीविकेपुरता मर्यादित आहे। आपण यश आणि अपयश याच्या व्याख्या चुकीच्या धारणात केलेल्या आहे। मी जर माझ्या पदावरती काम करत असताना मी जर प्रामाणिकपणे काम करत नसेल, मी छत्रपती शिवाजीरात्र महाविद्यालयामध्ये जर काम करत असताना प्राचार्य पदामध्ये तिथं मी प्रामाणिकपणे काम करत नसेल, तिथले असणाऱ्या विद्यार्थ्यांचा विकास व्हावा ह्या धारणेने काम करत नसेल तर मी चुकीच्या पदावरती बसलेलो आहे। माझी लायकी त्या पदावरची नाहीये। म्हणून मी माझ्या ठाई असणारं व्यक्तिमत्व, मी माझ्या ठाई असणारं कर्तृत्व, मी माझ्या ठाई असणारी जबाबदारी आणि कर्तव्य हे जर मी पार पाडू शकत असेल, चांगल्या पद्धतीने पार पाडू शकत असेल तर मी त्या असणाऱ्या पदास लायक आहे। हे लक्षात घ्या। पद मिळवणं म्हणजे यश नाहीये। तुम्ही तुमच्या असणाऱ्या यशाच्या धारणा, तुमच्या करिअरच्या धारणा चुकीच्या घेऊन बसलेल्या। बरीच मुलं आहेत, बरीच मंडळी आहेत अमेरिकेत जाऊन पोहोचलेले, म्हणजे कल्पना नाही करत आजपर्यंत त्यांनी विद्यार्थी अवस्थेत केली नसेल एवढ्या मोठ्या प्रकारची पॅकेजेस आहेत, पण त्यांची आई वडील अनाथाश्रमात आहेत। लक्षात ठेवा, त्यांच्या यशाला किंमत नाही। मी म्हणतो त्यांचं करिअर घडलेलं नाहीये। लक्षात ठेवा, जर त्यांच्या करिअरच्या ठाई असणारी जी काही मानवी मूल्य आहेत या मानवी मूल्यामध्ये आपल्या आई वडिलांना जन्म देते, आई वडिलाचा जर ते त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वाचा जर मोल करू शकत नसेल तर ते हिंस्र श्वापदापेक्षा ते कमी नाही। प्रतिष्ठानच्या वतीनं विद्यार्थी दत्तक योजना, सॅनिटरी पॅड वितरण, स्टील पाणी टाकी उभारणी, अन्नदान, दिवाळी फराळ वाटप, चित्रकला आणि निबंध स्पर्धा तसंच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना चादर वाटप असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले असल्याची माहिती संस्थापक महेश कासट यांनी सांगितली। चांगले फुलं आले की आम्ही चांगले कार्यक्रम, चांगले पान उमटलेली जे सामाजिक उपक्रम असतो त्या पद्धतीने आम्ही या सोमतेला झाडाप्रमाणेच आम्ही या 10-11 वर्ष आम्ही जे कार्यक्रमपर्यंत आलो होता। तुम्ही बघत आला असेल की काही सामाजिक संघटना काम करतात, पण जेवढं जोमाने पाहिजे त्यापेक्षा जोमाने आम्ही पुढं चाललंय। पण हे खरं झाडाचं बी स्वरूप असतं, झाडाला बी संरक्षण दिलं पाहिजे। त्या संरक्षणप्रमाणे जे आमच्या सोलापुरातले जे दानशूर व्यक्ती आहेत जे आम्हाला आजच्या या कार्यक्रमात केतन ओरा सर प्रामुख्याने आमच्या विद्यार्थी दत्तक योजनेचे उपक्रम म्हणले की त्यांनी लगेच म्हणले की महेश तुला माझ्याकडनं काय पाहिजे पहिला सांग, म्हणल्यावर मी तुला ते लगेच पूर्ण करून एका सेकंदला कुठलंही न बघता, म्हणजे असे खूप माणसं कमी आहे की बाबा जेणेकरून आपल्याला कुठं तर मदत केली पाहिजे आपल्याही सामाजिक बांधिलकीच्या। सूत्रसंचालन नर्मदा कनकी यांनी केलं तर आभार प्रदर्शन अक्षता कासट यांनी केलं। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रूपा कुताटे, सुजाता सक्करगी, भारती जवळे, ज्योती कासट, दीपक बुलबुले, श्यामकुमार मुळे, राजू कोकाटे, श्रीरंग रेगोटी, अभिजित वनकळस, आकाश लखोटिया, दिनेश मंत्री, संतोष अलकुंटे, महेश ढेंगळे, दीपक करकी, राजेश केकडे, श्रीनाथ श्रीगण, गणेश एळमेली, सुरेश लकडे, नागेश कोळी आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले।